आता काय पहिलं तर आता आपण चेंज करून घेऊया, सेकंड आपण करूया आता दुसरं चेंज. चलो बरं श्वेता, हा जो ड्रेस आहे आपण म्हटलं की तुम्ही जेव्हा जेव्हा फोटोज बघाल तेव्हा तुम्हाला सांगेल ब्लॉग्स मध्ये. हा तर हा ड्रेस मी घेतला होता जारा मधून. राईट, जारा मधून. हा मी 2 वर्षापूर्वी घेतलेला, जो मी आज घालते. येस. आणि मायराचा जो टॉप आहे, मायरा एक मिनिट इकडे ये. सोनू आली का? या. येस, मायराचं पण हे जे आउटफिट आहे हे सुद्धा माझ्यामध्ये जारा मधलंच आहे, टॉप आणि जीन्स. राईट. चलो ओके. आता तो नाही शेवट ब्लॅक वरती खेळूया. ओके चल. तर मंडळी हा आहे सेकंड लुक आपला. वेअर इज मायरा? आतमध्ये आहे का मायरा? ते आता सेकंड जो आहे आमचा ब्लॅक मध्ये आहे. बाय द वे आली का? या 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 या. व्हेरी नाईस. चलो मायरा पहिला मम्मीचा काढून घेते, मग तू आणि मम्मी आणि मग मी. ओके चलो. तू हे सगळं करते. हा ते मायरा तिचे पोज देते, पण सगळ्या दिदींना पण तेच पोज करायला लागतं. मग बरं मंडळी बघून. ओके हाँ क्लिक कर. रेडी स्माइल. Yes. Okay. 1, 2, 3 start. Done. 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 सेकंड याचं जे आहे ते फोटोशूट झालेलं आहे. बाय द वे एवढे मोठे हिल्स पण घातलेले आहेत, पण मंडळी हे फक्त आहे फोटोसाठी. ओके, ती आता तर घालू शकतच नाहीये हिल्स. ओके. दुसरी गोष्ट श्वेता, हे जे आउटफिट आहे, आत्ताचा जो आउटफिट आहे तो माझ्या मते कुठून आहे? जारा आहे. राईट. मायराचा आधीचाच आहे घरातला. ओके चलो, तो असं काही आउटफिट आहे हे. आणि तिसरं जे ब्लॅक होता आधी, हा फक्त मी ब्लॅक घेतला. येस. बरं, तिसरं जे आउटफिट आहे आपलं निऑनचं आहे की नाही, ते आपण नंतर करूया. बिकॉज आता ना 5:30 झालेले आहेत, खूप टाइम झालाय आणि ते करायला अजून 1-1.5 तास जाईल. तर म्हटलं नेक्स्ट टाइम अजून एक आम्ही काहीतरी डिसाईड केलंय, तर ते तेव्हाच सांगू आपण, आहे की नाही. तर तेव्हा आपण निऑन आणि मग जे डिसाईड केले ते. येस येस येस. तर मंडळी तुम्हाला परत सांगतो मी, या तुम्ही पण या इकडे. आजचं जे मेकअप आहे ते पूजा मॅडमनी केलं, आपलं आरती मॅडमनी केलेलं आहे. आणि आजचे जे फोटोज आहेत ते पूजा मॅडमनी काढलेत. त्यांचं जे इंस्टाग्रामवरती पेज आहे ते या नावाने आहे, नवी मुंबई प्रॉप स्टुडिओज.
बाय पूजा आरके. आणि दिस इज द सेकंड टाइम आम्ही इथे येतो आहे आणि आता ही जर्नी अशीच कंटिन्यू राहील, आहे की नाही. आणि खूप चांगलं त्यांचा जो अनुभव आहे तो मला दिसून येतो. त्यांचं काय करतात, ज्या पद्धतीचा त्यांचा विचार आहे फोटो काढण्यासाठी, तो ते एक्सपिरियन्समुळेच कळतं आपल्याला, असं तर नाही आहे. तर खूप छान आहे, मस्त आहे. आपण अजून काहीतरी नवीन नवीन विचार करत राहूया, आहे की नाही, काय करता येईल, है ना. प्रॉप वेब सगळं सगळं येस. त्यामुळे कुठे जायची काही गरज नाही. ऑल यू नीड टू डू जस्ट येस ऑल येस. तर नक्की जेव्हा पण तुम्हाला कधी इथे मॅटर्निटी शूट म्हणणं किंवा न्यूबॉर्न बेबीचं शूट करायचं असेल. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक मला कळालं की पूजा मॅडम या सर्टिफाईड काय म्हणतात बेबी फोटोग्राफर आहेत. तर मी त्यांना म्हटलं नेमकं काय हा प्रकार आहे. तर कारण सगळेच लिहितात आजकाल सर्टिफाईड फोटोग्राफर किंवा काय. तर त्यांनी मला सांगितलं की त्याचं एक काहीतरी एक सर्टिफिकेट असतं. हां, तुम्ही सांगा मला जरा. बेबी फोटोग्राफीमध्ये बेबीला आपण रॅप करतो. हां, तर म्हणजे जी प्रिकॉशन्स घेऊन करायला पाहिजे किंवा आता मी फिजिकली फिट आहे, हेल्दी आहात का, बरोबर बरोबर हँडल करायला. कारण की आता येतात त्या जेंट्स किंवा लेडीज कोणी हँडल करतात, पण बरोबर फिजिकली आहेत का किंवा नाहीतर मग आज काल ताप आलाय आणि आज मी शूट करते. व्हेरी नाईस. कारण न्यूबॉर्नला हे खूप इम्पॉर्टंट आहे. किंवा कुठलाही त्यांचा एवढं इम्युन सिस्टीम नसते, बरोबर, सिस्टम एवढी त्यांची स्ट्रॉंग नसते, त्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. येस. त्यासाठी आपण या सगळ्याचं सर्टिफिकेशन माझं झालेलं आहे. मला या गोष्टीचं नॉलेज आहे, त्यामुळे कुठलीच रिस्क न घेता नक्कीच म्हणून इथे स्टुडिओ आपण 2 BHK फ्लॅटला स्टुडिओमध्ये कन्वर्ट केले, यासाठीच की आई आणि बा दोनही कम्फर्टेबल फील करते. नक्कीच नक्कीच नक्कीच. तर हे एक छोटी माहिती आम्हाला आता बोलता बोलता आम्हाला कळाली, बट ही खूप इम्पॉर्टंट आहे. कारण का काय, फोटो आज बघा कोणी पण काढतं आणि म्हणत नाही की कोण चांगलं की सगळे छानच करतात, बट देर आर समथिंग इनबिल्ट. त्यांच्या अजून काहीतरी ॲड ऑन्स आहेत त्यांच्याकडे. तर जसं की ते सर्टिफाईड बेबी फोटोग्राफर आहेत, हे की नाही. चला, आपला बेबी पण आलेला आहे आणि दुसरा जो नंतर येईल ते आपण बघूया काय होतं. येस, चलो. न्यूबॉर्नला कधी हाताळताना ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. येस, ज्या तुम्हाला इकडे मिळतील. नक्कीच, डेफिनेटली या आणि आम्हाला पण टॅग करा. येस. बरं, आपणला आपली जी रील गेली 10 मिलियनची जी रील गेली, आता जे कोणी व्हिडिओ बघतायत तर त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा की येस आम्ही इथे आलो होतो, आम्ही ते रील बघितली किंवा तो व्हिडिओ बघून आम्ही इथे आलोय. मग आपल्याला कळेल किती लोक आज जोडली गेलेली आहे की नाही. येस, चला. तर आता काय चेंज करूया. आणि गेम काय आहे सांग मला. तो कुठे मगाचा फुगा. बरं, तोच घेऊन ये जा. तर मायराला काहीतरी गेम खेळायचा. चला, आता मायराचा गेम काहीतरी आहे, तो तिला करायचा आहे. चला, काय गेम आहे मायरा. ह्याच्यात हे 2 बलून्स आहे. हां, ह्याच्यात मी थोडे बलून्स हे करून ह्याच्यात दोघं ह्याच्यामध्ये टाकले. हां, आणि थोडं कॉटन टाकलंय ज्याच्यामुळे कळणार नाही. तर मग मला कुठल्या दोघांमधलं तरी चूज करायचं आणि ते फोडायचं. पण मग कळणारच नाही तर मग फोडून काय करू. आम्हाला कळायला पाहिजे की नाही. आतमध्ये वेगवेगळे कलर फोडल्या समजणार का. व्हेरी नाईस. चला, कुठल्या फोडायचंय. पिंक. अरे का ती पण घाबरते. दीदी घाबरते का तू. अरे फुटत नाहीये. काय फुटत नाही, फोड. काय गेलं पण माझ्यामध्ये ब्लू आहे का ते. इट्स अ बॉय. इट्स अ बॉय. इट्स अ बॉय मायरा. ओके, चलो, थँक्यू. चला आपण बरे. हां, मी वेगवेगळे भरून ठेवले. गर्ल मध्ये बॉय असणार, बॉय मध्ये गर्ल असणार. मला वाटलं पिंक म्हणजे गर्ल. चलो. आणि इथे ह्याच्यात तर मिक्स आहे. ब्लू पण निघालं, पिंक पण निघालं. मिस मॅच. मिस. आई. चलो.